तर आज हम बघणार आहे क्लास 7th चॅप्टर नंबर 14 अल्जेब्रिक फॉर्म्युला अँड एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर. त्यात आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट नंबर 52. फर्स्ट क्वेश्चन बघू काय म्हटलं. फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन अँड राईट दिस सम ऑफ द प्रोडक्ट फॉर्म. काय करायचं आपल्याला, याला प्रोडक्ट फॉर्ममध्ये लिहायचं आहे. बघा काय आहे तर आपला फर्स्ट आहे 2 ते सोल्युशनमध्ये 201 ओके ए क्यूब आणि ह्याला आपला 20चा स्क्वेअर. तर काय करूया 3 मल्टिप्लाइड बाय 67 मल्टिप्लाय बाय किती आहे तर यांची किती येते 67 मल्टिप्लाय बाय 3 केलं तर आपल्या आन्सर किती येते 201 एवढं येते. म्हणजे काय केलं आपल्याला तर याला आपण काय केलं एक्सप्रेशन लिहिलेलं आहे याचं किती येते तर सॉल्व केलं आपण याला आपला आन्सर किती येते तर 201 एवढं येते. आता इथे ए किती वेळा दिलेले आपल्याला 3 वेळा म्हणजे आपल्याला काय करायला लागेल इथे ए मल्टिप्लाइड बाय ए आणि बीचा स्क्वेअर दिला म्हणजे बी किती वेळा तर 2 वेळा आपल्याला बी लिहायचा. ओके सेकंड आपला 91xy टी स्क्वेअर दिलेला आहे. आता काय तर 91 आणि xy स्क्वेअर हे काय येतं सिम्पली हे दोन्ही किती वेळा येते तर हे 2 वेळा लिहायचे म्हणजे किती तर 91 x मल्टिप्लाइड बाय y मल्टिप्लाइड बाय टीचा स्क्वेअर आहे म्हणजे किती टी 2 वेळा लिहायचा. नंतर 3 बघा काय दिलं आहे तर 24a स्क्वेअर आणि तर 24 मल्टिप्लाइड बाय ए किती वेळा तर 2 वेळा ए मल्टिप्लाइड बाय ए नंतर बी किती वेळा तर बी मल्टिप्लाइड बाय बी होणार आहे म्हणजे 2 वेळा बी आणि 2 वेळा ए येणार आहे. फोर्थ बघूया टी आर ओके म्हणजे किती वेळा लागतं आपल्याला तर टी याला आपला 1 वेळा 2s 2 वेळा म्हणजे आर मल्टिप्लाइड बाय आर लिहिणार आहे. नंतर एस आहे आपला क्यूब दिलेला आहे म्हणजे एस मल्टिप्लाइड बाय एक्स. नंबर 53 काय म्हटलं तर फॅक्टर द फॉलोइंग एक्सप्रेशन. फॅक्टराइज करायचं आपल्याला एक्सप्रेशनला. बघा 1 मध्ये काय दिलेलं तर पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर दिलेला आहे. आता आपला फॉर्म्युला काय दिलेला तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी आणि ब्रॅकेट ए मायनस बी या फॉर्ममध्ये लिहायचं आपलं. म्हणजे काय येणार तर इथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दिलं आहे तर पी प्लस क्यू ओके आणि ब्रॅकेट पी मायनस क्यू हा झाला आपला सिम्पलेस्ट फॉर्म. बघा सेकंडमध्ये 4x स्क्वेअर मायनस 25yचा झालेला आहे स्क्वेअर. फॉर्म्युला आपला तोच यूज करायचा आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी आणि ए मायनस बी. सॉल्व करून घेऊया काय येतं ते 4चा स्क्वेअर किती येतो तर 2 येतं म्हणजे 2 2 जार 4 म्हणजे 2चा स्क्वेअर आपला 4 येतो सिम्पली. आणि हा एक्स स्क्वेअर मायनस 25चा स्क्वेअर काय येतं 5चा स्क्वेअर आहे 25 म्हणजे इथे येणार तर 5 स्क्वेअर आणि ह्या आपला वाय स्क्वेअर जसं ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 5yचा येणार आपला स्क्वेअर म्हणजे आपला आन्सर किती येणार तर इथे 2x प्लस 5 आहे आणि ब्रॅकेट 2x मायनस 5y एक वेळा ॲडी. थर्ड बघूया वाय स्क्वेअर मायनस 4 फॉर्म्युला आपला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि ए प्लस बी आणि ब्रॅकेट ए मायनस बी. म्हणजे काय करायचं तर आपल्याला -4चा आहे ऑलरेडी म्हणजे 2चा स्क्वेअर काय होतं आपला 4 म्हणजे काय येणार तर वाय प्लस 2 आणि वाय मायनस 2 असे आपले 2 एक्सप्रेशन येतील. फोर्थ बघूया पी स्क्वेअर मायनस 1/20 पीचा स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर आणि हा 5चा स्क्वेअर काय येतो 25 म्हणजे काय येतं 5चा स्क्वेअर म्हणजे पी स्क्वेअर मायनस 1/5 स्क्वेअर. एक वेळा आपल्याला ॲडिशनमध्ये दुसऱ्यांदा आपल्याला मायनसमध्ये लिहायचं आहे. फिफ्थ बघूया 9x मायनस 1/6 आणि वायचा स्क्वेअर सिम्पली 9चा स्क्वेअर कोणता येतो 3 हा येतो 9चा स्क्वेअर म्हणून किती आला तर 3 स्क्वेअर आणि हा आपला एक्स स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर आणि 16चा स्क्वेअर येतो आपला 4चा स्क्वेअर येतो 16 म्हणजे काय येतं तर 4चा स्क्वेअर इथे येणार आहे वाय स्क्वेअर. 3x स्क्वेअर मायनस 1/4y इज इक्वल टू स्क्वेअर एक वेळ ॲडिशनमध्ये दुसरं सबस्ट्रॅक्शन. 6 बघूया एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर सिम्पली काय लिहायला लागेल तर एक्स प्लस 1/x आणि एक्स मायनस 1/x हे झालं ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनमध्ये. 7 बघूया ए स्क्वेअर बी आणि ए बी म्हणजे काय तर ए बी ए मायनस बी. 8 बघूया 4x स्क्वेअर वाय आणि मायनस 6y 2चा स्क्वेअर येतो आपला 4 म्हणून काय येणार तर 2x स्क्वेअर आणि y मायनस 6x स्क्वेअर म्हणजे किती आहे तर 2x स्क्वेअर आणि ह्या येणार तर 2y मायनस 3. 9 बघूया 1/2y स्क्वेअर मायनस 8 मायनस 82 स्क्वेअर म्हणजे किती येणार तर 1/2y स्क्वेअर 8 मल्टिप्लाय बाय 2 आणि डिवायडेड बाय 2 हा ना वायचा स्क्वेअर म्हणजे 8 2 जर येतो आपला 16
16 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती तर येणार आपला 2चा स्क्वेअर म्हणजे 1/2 वाय स्क्वेअर मायनस 16 2 स्क्वेअर आणि 1/2 वाय स्क्वेअर मायनस 16 झेड स्क्वेअर म्हणजे इथं 1/2 वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4z इज इक्वल टू 2 स्क्वेअर म्हणजे 1/2 येणार आहे वाय स्क्वेअरचा आणि हा येणार आपला 4चा स्क्वेअर म्हणजे 1/2 वाय 42 आणि वाय मायनस 42 असे दोन येणार आहे 10 बघूया 2x स्क्वेअर मायनस 8y स्क्वेअर म्हणजे काय तर 2 ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर आणि 2x स्क्वेअर मायनस 2y स्क्वेअर काय नाही तर 2x प्लस 2y आणि ब्रॅकेट एक्स मायनस 2y असे दोन